सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता चालली संध्याकाळच्या जेवणाची तयारी माझी. अदिती ना माझं हे घेऊन गेली आहे, फोनच्या पाठी लावायचं. कांदा जळाला माझा. घेतला आहे एक टोमॅटो आणि ह्याच्यावरती मी कॉफी ॲड केली आहे आणि आता हे मी स्किनवरती रब करणार आहे. याचा रिझल्ट खूप छान आहे. मी नेहमी असं टोमॅटो माझ्या फेसवर रब करते, पण आज मी ह्याच्यावरती कॉफी टाकली आहे कारण का मी घरी आहे आणि माझ्याकडे खूप वेळ आहे म्हणून. तर तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. जर तुमचा फोरहेड खूप टॅन झाला असेल या तुमचा अप्पर लिप जो एरिया आहे तो खूप टॅन डार्क वाटत असेल तर हे नक्की ट्राय करा. आणि 15 मिनटं स्किनवर ठेवा आणि मग नॉर्मल टॅप वॉटरने फेस जस्ट मी माझा फेस वॉश केला कोल्ड वॉटरने. तुम्ही बघू शकता माझा फेस. मी बहुतेक फेशियल्स वगैरे कधी करत नाही, मी होम रेमेडीज करते नेहमी. आणि बेसन आणि चपाती एकदम टेस्टी झाली. सो आमचं जेवण वगैरे झालं दोघींचं आणि आम्ही बसलो आणि इतकं बोर होते ना घरामध्ये बसलो. आणि तुम्ही बघू शकता माझी स्किन किती छान वाटते. तुम्ही स्किनचं टेक्स्चर माझं बघू शकता, एकदम अनइवन टेक्स्चर बघू शकता माझ्या स्किनचं. तुम्ही एकदम इवन स्किन टोन आहे. सो तुम्हीसुद्धा ही रेमेडी घरी नक्की करा. आणि म्हणून काहीतरी ब्लिंकिंग फक्त ऑर्डर करायचं असतं तिचं. हे काय मागवलं? पुणेरी क्रीम रोल. लहानपणी किती खायची क्रीम रोल्स तू म्हणू? कॅडबरी प्रोटीन बार एक मागवलास आणि कोकोनट वॉटर. कॉकटेल 2 बघते. ओके, हा अच्छा शाहिद. हां मी तू याच्यावर बघतेस. हां, तुम्ही सुद्धा डार्क चॉकलेट्स नेहमी खात राहा. याच्यासोबत तुम्ही अवकॅडो खाल ना तर जास्त बेटर रिझल्ट तुम्हाला मिळेल अँटी एजिंग स्किनचा. बाहेर एकदम पाऊस येतोय. पाऊस येतो आज आणि इतकं छान वाटतंय पाऊस आलाय तर. एकदम गारवा असा वाटतोय. इतक्या दिवस इतकी गरमी होती ना आणि आईला तेवढ्या घामोळ्या आलेल्या. आता तिला जरा रिलीफ वाटेल. खूप छान वाटतं पावसात. ज्यांना इथे म्हणजे असं, आणि मी छत्री नाही घेऊन आली, अशीच आली आहे मी. मोनूला नाश्त्याला नेहमी वेगवेगळं काहीतरी पाहिजे असतं मोनूला नेहमी. तर बोलते आज काय बनवणार आहेस? तर मी तिला बोलली पोहे उपमा खाऊन रोज कंटाळा आला तर काय बनवू. तिला पण सुचत नाही की काय नाश्त्यामध्ये बनवायचं. तर बोलते चण्याच्या पिठाचा पोळा बनवते. तिच्यासाठी सॉस घेतला आता बघा. तो तिच्यासाठी सॉस घेतला बघ बनवते. तर गुड मॉर्निंग. तर मोनूला खायचं आहे नाश्त्यामध्ये चण्याच्या पिठाचा पोळा, तर ते मी बनवते आता. याला चण्याच्या पिठाचा पोळा तर तिने बोलले तर आता बनवून देते तिला. कसं तरी माहीत नाही कसं बनणार आहे. नाही येत बनवायला. बघूया कसं बनतं. लेट्स सी. आलं मला बनवायला. डोश्यासारखंच तर बनवायचं आहे.
आलं फायनली मला बनवायला आलं. फायनली झालं बनवून. आणि एक साईडला अंडी बॉईल होतात. परवा मी बुंदी रायता बनवला होता परवा, आणि आज बनवते गाजर आणि दुधीचा रायता. खूप टेस्टी लागतो बुंदी रायता. आणि आज बनवते मी गाजर आणि दुधी ह्याचं मी रायता बनवते. खूप टेस्टी लागतो. बनवते माकी दाल, म्हणजे पंजाबी स्टाईलमध्ये त्याला बोलतात दाल मखनी. ही एकदम फेवरेट आहे माझी. आणि राजमा चावल, लाईक पंजाबीमध्ये त्याला मोती चावल बोलतात. आणि राजमा चावल माझा खूप फेवरेट आहे. आणि माकी दाल लाईक दाल मखनी, तीसुद्धा माझी खूप फेवरेट आहे. आणि ती मी आज बनवते. आणि माझ्या आईला दाल मखनी खूप आवडते आणि मला राजमा चावल. सो मी आज बनवते दाल मखनी. सो तुम्हाला रेसिपी दाखवते मी. सो दाल मखनीमध्ये मी आज यूज करणार आहे फ्रेश क्रीम. दाल काळं उडीद असतं त्यालाच बोलतात माकी दाल. ही मी रात्रभर भिजत ठेवलेली. आता मी ही कुकरला 4 शिट्या लावून घेतली आहे. आणि कांदा, अद्रक, लसण आणि मिरची हे मी ह्याचं वाटण करणार आहे. पंजाबी लोक आपल्या जेवणामध्ये कांदा, ऑनियन जास्त यूज करतात. ऑनियन, गार्लिक आणि जिंजर. गार्लिक, जिंजर आणि ऑनियन पंजाबी लोक खूप जास्त यूज करतात जेवणामध्ये. आपण वाटून झालेलं आहे आपल्याला. मी 2च ऑनियन ह्याच्यामध्ये ॲड केले, कारण का फक्त 2 जणांसाठीच बनवते मी, मोनूसाठी आणि माझ्यासाठी. जर तुमच्या घरामध्ये अजून जास्त लोक असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये ऑनियनची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही थोडीशी वाढवू शकता. तुम्हाला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर तुम्हाला हे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. टोमॅटो पुरी, आहे डाळ. ह्याच्यामध्ये मी काळी मिरी आणि लवंग टाकून मी ह्याला मस्त शिटी दिली आहे, जेणेकरून ह्याला एक चव पण येईल लवंगाची. ही दाल मखनी तयार आहे, माकी दाल. इतका छान सुगंध येतोय ना. सो तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करा विथ बासमती राईस. सो तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा विथ बासमती राईस. आणि इथला व्ह्यू बघा किती छान आहे, विंडोच्या समोरच आहे. आणि पाऊस आल्यावरती, आणि पावसामध्ये तर अजून छान वाटतो हा व्ह्यू. आयशू केम बॅक होम. आणि आल्याला अशी पड हा कलर कामधंदे नाहीत मला. तू घरी आहे आता. घरी आहे काय झालं, मला किती काम तर पॅकिंग करायची आहे. मी पण करते बाहेर. तू कसली करते पॅकिंग? मी नाही केली कधी. हा बघ ना, मी नाही केली कधी जसं की. नुसती त्रास द्यायला तर आहे तू तेवढी. नुसतं पेप्सी पियायचं असतं, डाएट कोक पियायचं असतं. बघ आता उठून पी. अरे उठून पी. कार्टी साली नाही, मला चेहरा दाखवायचा आहे. बघ जशी काय मोठी कॅन्स मध्ये आली, जशी काय कान्स फेस्टिवल मध्ये. बघ आता केक वरती बापाने पिलेलं नारळ पाणी. आयशू केक होते बापाने पिलं नारळ पाणी. हा लुक ॲट मी. इकडे बघ. बघायचंय बघ तर. हेअरबँड लावले बघा, केस चांगला फेस वाटतो हिचा. आणि हिची केस खूप छान आहेत, कर्ली हेअर आहेत एकदम. पण तिने अशी स्ट्रेट करून ना केसांचा सत्यानाश केलाय तिने. तर तिचे खूप छान कर्ल्स येतात, एकदम कर्ली वेवी हेअर आहेत तिचे मस्त असे. आणि हेअरबँड लावल्या जरा तिचा चेहरा दिसून येतो बाबा, नाही तर तिचा चेहराच नुसता झाकून असतो केसांनी. बघा आंबाबाईला.
जरा पण नाही लोक मला शांतीने कधीच बसून देणार नाही, कधीच बसून नाही देणार शांतीने. आणि सध्या मुलचं रेस्ट चाललंय आणि लॅपटॉपवर मूवी कंटिन्युअसली बघ चालली ती, मॉर्निंग नाईट फक्त मूवीज अँड मूवीज ऑन. आज मम्मीने चिकन पण बनवलेलं आणि मी ते खाल्लं. मी खाल्लं नाही असं नाही, मी थोडंसंच खाल्लं. पण मम्मीने माझा कलर नाही केला चांगल्यापैकी. मम्मीने नाही केला माझा कलर चांगल्यापैकी. पण त्या दिवशी आलू पराठा खाल्ला. 1-2 बाईट खाल्ले मी. नाही खाल्ला अर्धा एकच बाईट खाल्ला आणि टाकून गेली ती. टाकून गेली मी. आणि आता मम्मी झोपली तर बाय बाय. आणि आयशू चालली आता परत अंधेरीला. काय कामधंदेच नाही आहे तसं तर. तिला खूप त्रास दिला आयशूने मला आज रात्रीपासून, एवढा त्रास दिला ना. कलर बोलते लाऊड करायचा होता. सो लाऊड करायला त्याच्यासाठी अजून जास्त प्रीलाइटिंग करायला लागली असते, जेणेकरून तिचे केस डॅमेज झाले असते. आणि मी नाही, म्हणजे मला नाही पाहिजे होते की मी तिच्या केसांना असं प्रीलाइटिंग जेव्हा लावत होती ना, तर मलाच खूप म्हणजे असं हे वाटत होतं की प्रीलाइटनिंग, अरे यार मी माझ्या मुलीच्या केसांना प्रीलाइटनिंग करते वगैरे असं. आणि मला ते खूप बघवत नव्हतं की तिच्या केसांना डॅमेज होताना. सो मी थोडं सटलच केलं तिला कलर, पण तिला एकदम तिला थोडासा लाऊड हवा होता. सो आता सटल तर आहे, बघू उद्या मी तिला थोडासा करून देईन, नाही तर मग ती ना सारखं किरकिर करत बसेल माझ्या पाठी. सो तिच्या मनाप्रमाणे थोडंसं तिला लाऊड करून देईल उद्या, आज नाही. कधी पण उठते 4 वाजता रात्रीच्या वेळेला हेअरकट कर, मग कधी दुपारी कामात आहे मी, मग मला डॉक्टरकडे घेऊन गेली, तिकडनं आले, त्यानंतर मला जेवण बनवायचं होतं आणि त्याच्यामध्येच मला बोलते कलर कर आता परत. अरे यार रात्री केलं पण बोलते लाऊड पाहिजे, म्हणजे थांब ना नंतर करेन, एवढी घाई नको करू. पण ऐकतच नाही ती पोरगी, ऐकतच नाही. एवढा त्रास देऊन ठेवला आहे ना मला, धिंगाणा घातल्या पुऱ्या घरामध्ये. एक ते पॅकिंग करायची, त्याच्यामध्ये तो सर्व गोंधळ आणि त्याच्यामध्ये हिचा गोंधळ. आता घेतलं. सो इथपर्यंत हा माझा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू.